नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही अशा लोकांना 100% मोफत प्रवास मिळतो, पण कोणत्या लोकांना तो प्रवास मिळतो त्याबद्दल आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, ठराविक लोकांना हा प्रवास मिळत असतो, तो म्हणजे आपल्या या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। तुम्ही सर्व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावे, जेणेकरून तुम्हाला त्या मोफत प्रवासाबद्दल तुम्हाला कळेल की कोणत्या लोकांना तो मोफत प्रवास आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एसटी महामंडळ होय। याच एसटीला लालपरी म्हणूनही संबोधित केले जाते। ही लालपरी गोरगरिबांची आणि मध्यम वर्गाची जीवनदायिनी आहे, हे सर्वांना माहितीच आहे। मित्रांनो, याच एसटी महामंडळाच्या वतीने समाजातील विविध घटकांसाठी तब्बल 43 योजना राबविल्या जातात। त्यामधील ह्या 2 योजना अशा आहेत की यामधून प्रवाशांना 100% मोफत प्रवास मिळतो, ते म्हणजे चला तर बघूया। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी यांना पण एसटी महामंडळाच्या प्रवासात 100% मोफत प्रवास मिळतो। आणि दुसरं म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना एसटी प्रवासात 100% मोफत प्रवास मिळतो। अशा या 2 योजना आहेत की या मार्गाने तुम्ही 100% मोफत प्रवास असतो। तसेच मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच आहे, आता हल्ली आपले सीएमनी अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी 75 वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्रात 100% प्रवास केला आहे। तसेच आजी माजी विधानमंडळ सदस्य व साथीदार यांना एसटी महामंडळाच्या प्रवासात 100% मोफत प्रवास आहेच। त्याचप्रमाणे वीर पत्नीच्या यांना पण 100% मोफत प्रवास आहे। तसेच महिलांना 50% सवलत मिळते, हे सर्व लोकांना माहितीच आहे। पण या 2 अशा योजना आहेत ज्या आपण पहिले सांगितले, त्यामध्ये तुम्हाला 100% मोफत प्रवास मिळतो। मित्रांनो, अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने या 2 प्रकारच्या व्यक्तींना एसटी मध्ये मोफत प्रवास असतो। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।